चौधरी त्याचबरोबर व्यासपीठावर तुम्ही पाहता ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे म्हणजेच NBCचे चंदन भगत हे सुद्धा आमच्यासोबत आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. विनंती करतो पुन्हा एकदा मी रंगनाथ चौधरी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. शहरी विभागात दोन संघ तुम्ही पाहणार आहात. त्रिशा 11 त्याचबरोबर परी 11 आणि या दोन्ही संघाचे पुरस्कर्ते आहेत चंदन भगत. त्याचबरोबर अजून एक सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. वळी आपण मैदानाच्या आतमध्ये कारण सामना सुरू होतोय आणि पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होता स्वतः संघनायक महेंद्र भोईर. तर आघाडीचे फलंदाज आहेत फलंदाज मैदानावर शैलेश आणि त्याचबरोबर करण. प्रेक्षकांकडनं मान्यवरांकडनं पाहुण्यांकडनं या स्पर्धेच्या आयोजकांकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू थोडासा लांब ठेवतात चेंडूला फलंदाजापासून बाहेर बोलवत आहेत इन्व्हाइट करतात पाचारण करतायत पण मात्र थोडासा चेंडू मात्र पाहिला की बॅकफुटला गेल्यानंतर मात्र कट करण्याचा प्रयत्न पण चेंडूवर बॅटचा काहीच संपर्क होत नाहीये. पहिल्याचा चेंडू निर्धाव जातोय. पहिला चेंडू निर्धाव गोलंदाज महेंद्रचा. ऑफ ड्राईव्ह बॅकफुटला गेल्यानंतर मग चेंडूला एक्झिक्यूट करतात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतात दूरवरनं चेंडू उचलतात तोपर्यंत खातं उघडतात फलंदाज शैलेश. आयरे विरुद्ध दहीसर हा सामना तुम्ही पाहतात मैदानावर आणि दुसऱ्याच चेंडूवर खातं उघडलं जाते फलंदाज संघात सुद्धा खातं स्ट्रायकिंग. शॉर्ट पिच आहे चेंडू हवेमध्ये पण जास्त लांब जाणार नाही. या चेंडूवर एक धाव कंप्लीट करतात आणि धाव संख्या सरकवतात पुढे. धाव फलकावर 2. राऊंड विकेट महेंद्र. हा चेंडू हवेमध्ये खेळतात खूप चांगला फटका. हाफ वॉली केल्यानंतर चेंडूला बरोबर मिडलिंग करतात बॅटवर घेतात आणि चेंडूला एक्झिक्यूट केलं ते लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतात दूरवरनं तोपर्यंत एक धाव फलंदाज वेगाने पूर्ण करत असताना धाव संख्या सरकवतात पुढे. दोन्ही फलंदाज तुम्ही पाहतात शैलेश आणि करण खातं उघडलं एका धावेने. थोडीशी सावध सुरुवात पाहायला मिळते कारण तेवढ्याच चांगला ताकदीचा गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते महेंद्र ज्याने मात्र कित्येक वर्ष आपल्या संघाला ॲज अ कॅप्टन म्हणून मात्र खूप मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये यश सुद्धा मिळवून दिलेलं आहे. आणि तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे की मोठागाव संघाच्या विरुद्ध सुद्धा अंतिम फेरीमध्ये आपण या संघनाकाला पाहिलं होतं. महेंद्र पुन्हा सज्ज. करणसाठी हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. फलंदाज पूर्णपणे बीट फुल लेनचा चेंडू होता. फलंदाज रीड करू शकला नाही. शफल होत आहेत पण शफल झाल्यानंतर तुमचा स्वतःवर कंट्रोल असला पाहिजे. फलंदाजी ज्याप्रमाणे तुम्ही करतायत बॅट कुठल्या रेंजमध्ये येते कशी तुम्ही स्विंग करताय याच्यावर पूर्णपणे कंट्रोल असला पाहिजे. ते मात्र कंट्रोल पाहायला मिळत नाही करणकडनं आणि हा चेंडू त्याच्या बॅटच्या खालून खूप वेगाने निघून जातोय. निर्धाव चेंडू. धाव संख्या कायम धाव फलकावर पाहायला मिळते अजूनही मैदानावर अजूनही एकेरी अंकामध्ये 3 धावा धाव फलकावर. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आपल्या गोलंदाजीतून महेंद्रने. ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू आहे. लाईन चुकीची. पहिल्यांदाच मात्र या षटकामध्ये या सामन्यामध्ये स्वतःचे हात खुले करण्याला वेळ मिळतोय पंचांना. निश्चित वाईटचा इशारा करतायत आमचे पुण्या संख्या लेखक राजदीप यांच्याकडे. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकावर ऍड होते. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती फलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये आयरे संघाची 4 धावा धावफलकावर. हा चेंडू पुन्हा द सेम रिझन सेम लाईन आणि पुन्हा द पंच या दुपार सत्रामध्ये इशारा करतात हा चेंडू पुन्हा द वाईट जातो आहे. 2016 मध्ये हा संघ थेट अंतिम फेरीमध्ये भिडला होता तो मोठागाव संघाशी आणि तेव्हा सुद्धा मात्र संघनायक म्हणून महेंद्रने काम पाहिलं होतं. खूप चांगला परफॉर्मन्स महेंद्रने पूर्ण संघाकडनं करून घेतला होता आणि म्हणूनच या संघाने मात्र उपविजेता म्हणून त्यांचं म्हणतं मानांकन झालं होतं. 2,22,222 रुपयाचं पारितोषिक त्यांनी त्या स्पर्धेत पटकावलं होतं. राऊंड विकेट. शॉर्ट पिच आहे चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत येत आहेत चेंडूवर पण जोपर्यंत चेंडू कव्हर करतील डीप मध्ये
स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय तोपर्यंत अवधीवता संधी होती आणि या 3 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज शैलेश आणि करण आणि या 3 धावांनी धावसंख्या सरकवली पुढे धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये ती म्हणजेच 8 धावा धावफलकावर. खूप चांगला संघनायक आहे महेंद्र. जर विचार केला तर खूप चांगला परफॉर्मन्स गेल्या काही सीझनमध्ये याच स्पर्धेत आपण खास करून पाहिलंय. 2016च्या माध्यमातून त्याच्या संघाच्या माध्यमातून पाहिलं की महेंद्र असो किंवा कुंदन असो असे काही खेळाडू मात्र जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत असताना आपल्या संघाला शेवटच्या टप्प्यापर्यंत मात्र खूप चांगला परफॉर्मन्स दाखवून मात्र शेवटच्या टप्प्यात अंतिम फेरीमध्ये सुद्धा या संघाने आपलं स्थान पक्क केलं होतं. चांगले गोलंदाज आहेत. स्पेसिफिकली लेफ्ट आर्म राऊंड टाकतात. लेफ्ट आर्म राऊंड टाकत असताना तुम्ही नक्कीच उजव्या फलंदाजाच्या ऑफ आणि मिडल स्टंपवर अटॅक चांगल्या पद्धतीने करू शकतात. हे त्यांनी करून दाखवलं सुरुवातीला काही चेंडूंमध्ये. मात्र त्याच्यानंतर त्यांचं नियंत्रण थोडंसं सुटलं. आपण पाहिलं 2 वाईट टाकले तिथे त्यांची एकाग्रता खाली आली. त्याच्यानंतर 3 धावा बसल्या. याच्यावर जर कंट्रोल आणलं असतं तिथे अनालिसिस 3 दिसलं असतं. बघायचं पुढच्या स्पेलमध्ये जेव्हा येतील तेव्हा काय परफॉर्मन्स देत आहेत. मात्र करण खेळतोय 4 वर, शैलेश खेळतोय 2 वर. 8 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. मागच्या काही सामन्यांमध्ये पॉवर प्लेमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये ज्या धावा चांगल्या पद्धतीने येत होत्या तसं या सामन्यात आलेलं नाही आहे प्रसाद. असंच कारण चेंडू ऑप्टनच्या बाहेर भरपूर डिलिव्हरी करत होते. कारण काही चेंडूवर मात्र धावसंख्या आली नाही हवी तशी फटकेबाजी पाहायला मिळेल नाहीये. आणि त्याचंच असं म्हणणं होतं की जेणेकरून फलंदाज पुढे येतील, एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये झेल देऊन जातील, हा प्रयत्न त्यांनी पाहिला. पण फलंदाजाने मात्र स्वतः अंकुश ठेवलं. स्वतः धाडस स्थिती मात्र दाखवलं नाही चेंडूवर जाण्याचं. आणि म्हणूनच तुम्हाला पाहायला मिळते की 2 चेंडू मात्र वाईट जात आहेत आणि त्यामुळे तुम्हाला धावसंख्याला पाहायला मिळते ती धावफलकावर 8 धावा. पहिले षटक समाप्त होते. दुसऱ्या षटक घेऊन करून त्यांचा गोलंदाज एक जबरदस्त गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजेच आकाश येतो गोलंदाजी मार्कवर. त्याने मात्र या सीरीजमध्ये जबरदस्त छाप सोडली आहे. अपकमिंग यंगस्टर उद्योन्मुख खेळाडू पण आता मात्र नियंत्रण ठेवू शकत नाहीये. कारण ही स्पर्धा जर सोडली तर बाकीच्या स्पर्धामध्ये नक्कीच खूप चांगली संधी मिळाली, चांगली गोलंदाजी सुद्धा केली. पण या स्पर्धेचं थोडंसं दडपण पाहायला मिळतं आणि पहिलाच चेंडू मात्र थोडंसं लाईन विसरतोय. घ्यायची गरज नाही आहे. मी पहिल्याच दिवशी उद्घाटन झाल्यानंतर माझ्या लाडक्या ग्रामीण संघाला एक गोष्ट बोललो होतो. तुम्ही घरच्या मैदानावर खेळताय आणि घरच्या मैदानात खेळत असताना आपली 100% गुणवत्ता सिद्ध कशी होईल हा प्रयत्न करा. दडपण घ्यायची गरज नाही आहे. आकाश ग्रीप रनअप रिलीज अप्रतिम आहे. लाऊड अपील धावची संधी डायरेक्ट हिट. यस इट इज आउट. आउटस्टँडिंग एफर्ट. स्वतः गोलंदाजी केल्यानंतर मात्र फलंदाजाला बॅकफुटवर ढकललं. बॅकफुटवर गेल्यानंतर मात्र चेंडूला एक्झिक्यूट करू शकले नाही. पण जेव्हा स्ट्राईक रोटेट करण्याची वेळ आली तेव्हा मात्र स्वतः जाऊन चेंडू कलेक्ट केला आणि डायरेक्ट हिट देत असताना स्वतःच्या नावावर हा विकेट निश्चितच आपल्या संघाच्या नावावर मिळाला आहे. फलंदाज बाद. गुड थ्रो. कमबॅक कसं करतायत आकाश तू पाहिलं असेल. कमबॅक त्यांनी केलं लगेच या ठिकाणी. अपकमिंग यंगस्टरला ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. आणि आकाशला मागच्या 2-3 वर्षात परिपक्व होताना बघतोय आणि जसं वय त्याचं सरकतंय तसं तो मॅच्युर्ड होतोय. चांगला चेंडू आता कमबॅक केलं त्यांनी. मात्र त्याच्या लक्षात आलं की ही धाव जायला नाही पाहिजे. स्वतः त्या ठिकाणी गेले कारण कोणी नव्हतं सर्कलच्या आतमध्ये. मात्र डायरेक्ट हिटच्या माध्यमातून नॉन सेकंडला त्या फलंदाजाला ते धावबाद करतायत म्हणून ते आनंद व्यक्त त्या ठिकाणी त्यांनी केला. ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आकाशसाठी. कारण मागच्या काही स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी जी कामगिरी पाहायला मिळाली आहे, मग ते नारोलीची स्पर्धा असो त्यानंतर खार्डीची स्पर्धा असो, दोन्ही स्पर्धेमध्ये एक अप्रतिम स्पेल हाताळला या गोलंदाजाने. आणि आपला भन्नाट वेगाचा जो प्रयोग त्यांनी माझ्या सातत्याने केलाय तो पुन्हा दाखवत असताना या स्पर्धेमध्ये आकाश हा चेंडू पुन्हा एकदा पाहतायत. चेंडू एक्झॅक्टली कुठून निघून जाते. पंच लाईन पुन्हा एकदा चुकतायत, मिस करतायत पुण्यामध्ये लाईन आणि निश्चितच पंचांचा इशारा मात्र पाहायला मिळतोय की हा चेंडू सुद्धा वाईड आहे. लेग स्टंपच्या बाहेर गेले. नियंत्रण राहिलं नाही. त्यांनी चेंडू ऑफ मिडलने लेग स्टंपवर टाकायचा त्यांना होता मात्र नियंत्रण राहिलं नाही. बाहेर गेले. मिश्रण आहे अजित आगरकर आणि चेतन शर्मा यांचं शैलीमध्ये. धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंक 10 धावा. उंची कमी आहे पण खरंच खूप जबरदस्त गोलंदाजी करत असताना आकाश ऑन साईडला प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू जातो स्क्वेअर लेगला क्षेत्राच्या काय दिरवर देते मात्र येत्या चेंडूवर तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा शैलेश पूर्ण करत असताना शैलेशच्या सोबत आता मात्र आले मैदानावर ते म्हणजेच अक्षय. अक्षयची खासियत खूप वेगळी आहे. अक्षय निश्चितच खूप चांगला फलंदाज आहे. खास करून हेलिकॉप्टर शॉट हे त्याचं प्रमुख अस्त्र आहे. प्रामुख्याने जर विचार केला तर बऱ्याच स्पर्धेमध्ये त्याने त्याचा प्रयोग केलाय आणि बऱ्याच वेळा यशस्वी झालाय. पण त्याला अजून स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. मैदानावर तुम्ही पाहतात मैदानावर आलेत ते आघाडीला फलंदाज शैलेश, त्याच्यासोबत जे संघनायक सुद्धा तुम्ही पाहायला मिळालेत किशोर या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये काम पाहतायत. ओ द विकेट. हा चेंडू लेग स्टिकवर पुन्हा तर तुम्ही पाहतायत चेंडू मागे जातोय निघून. इनस्विंग टाकायचं असेल तर तुम्हाला शॉर्ट ऑफ लेंथच्या माध्यमातून जर अशी लेंथ तुम्ही जर वापरली तर लेग स्टंपच्या बाहेर जाणार 100%. ते माहिती पाहिजे एक्झॅक्टली इन कटर इन स्विंग टाकण्यासाठी कुठली लेंथ असायला पाहिजे. आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला तटस्थ राहावं लागतं. तेच इथे त्यांचे साथीदार त्यांना सांगून आपल्या जागेवर जात आहेत.
तर विक्रांत खेळणी प्रतिष्ठानकडनं पारितोषिक आलेलं आहे आयरे संघासाठी. ओ व्हेरी गुड डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू, लाऊड अपील. आणि इथे मात्र ऍक्सिडंट, कारण जर लक्ष दिलं तर शैलीचं मात्र चेंडूवर लक्ष होतं, खूप वेगाने मात्र येत होते आणि समोर एक्झॅक्टली तुम्ही पाहिलं आकाश आले, पण एक धाव फलंदाज कंप्लीट करतायत मैदानावर. तर एक पारितोषिक आले विक्रांत खेळणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून. जर सलग 3 चेंडू 3 षटकार जर लगवले तर पारितोषिक आलेलं आहे 3000 रुपयाचं आयरे संघाच्या फलंदाजांना. एक धाव या चेंडूवर मिळते, धावसंख्या 1 ने सरकते पुढे धावफलकावरती 15 धावा, 15 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन सेकंड ओव्हर. दुसरं षटक आकाशचं मार्गस्थ असताना चेंडू हवेमध्ये, लिडिंग एज आहे, आउट. अप्रतिम झेल, पूर्णपणे स्वतः स्ट्रेच केलं, खूप उंच झेल उडाला होता, पण चेंडू लास्ट मोमेंटला आकाश ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याला यश मिळून दिलं. माझं सुद्धा काम आहे आणि यश दाखवत असताना एक सुरेख झेल टिपलाय, फलंदाज बाद, गुड कॅच. हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली, सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली, हे गजर झाला दारी, साजनाची स्वारी, साजनाची स्वारी आली, लाज गाली आली. क्या बात, क्या बात. प्रत्येक जण परफॉर्मन्स दाखवते, मग फलंदाज असतो, गोलंदाज असो, समालोचक असो, त्यानंतर आमचे पंच असो, डान्स अकॅडमी असो, प्रत्येक जण चंदू का मागे राहावा. चंदूने मात्र आपलं कौशल्य दाखवलं, आपलं पोटेन्शियल दाखवलं आणि एक अप्रतिम संगीताची जी नेहमीची जी परंपरा आहे पुन्हा एकदा कायम ठेवली आणि मराठी संगीत पुन्हा एकदा घेऊन आले. हीच तर आपली टीम आहे, हीच तर ताकद आहे आपली. पण ही ताकद अजूनही वाढेल. मी आवर्जून सांगेन उद्याच्या दिवसात जेव्हा त्याच्यासोबत विशू जॉईंट होईल, त्याचा आवडता ऑपरेटर, कारण 26 जानेवारी उद्याचा दिवस, प्रजासत्ताक दिन. आकाश पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गावर कॉमेंट बॉक्स एंड करणार, ओ द विकेट. समोर खेळतात, बॉल्स बॅक ट्रायू, नो बॉल, इट इज नो बॉल. ओव्हर स्टेपिंग, पंच पाहतायत एक्झॅक्टली चेंडू जेव्हा फेकला गेला तेव्हा गोलंदाजाचा पाय कुठे होता आणि ओव्हर स्टेपिंगचं नो बॉल आणि निश्चितच असणार आहे ती फ्री हिट. पंचांचा इशारा येतो फ्री हिटचा. प्रफुल्ल पाटील इशारा करतात फ्री हिट आहे. धावसंख्या धावफलकावर या नोच्या स्वरूपात ऍड झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 15 धावा धावफलकावर. आयरे संघ थोडासा दडपणाखाली, कारण 2 फलंदाज बाद झालेत खूप लवकर. आकाश ऑन साईडला मोठा कॅपिटलाइज करू शकले नाही संधी फ्री हिटची. आतापर्यंत खूप कमी संधी आपल्याला पाहायला मिळाल्या स्पर्धेमध्ये, जिथे मात्र नोच्या चेंडूवर, फ्री हिटच्या चेंडूवर मोठे फटके आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीयेत, कारण गोलंदाज तेवढी संधी देत नाहीये, वंचित ठेवतात मोठ्या फटक्यांपासून. आकाशने मात्र थोडीशी खराब सुरुवात जर विचार केला तर मोठे फटके पाहायला मिळत नाहीये, पण चेंडू मात्र थोडेसे खराब पाहायला मिळते त्या षटकामध्ये. समोर खेळतात, बोलस बॅक ड्राईव्ह, अप्रतिम चेंडूची फेक, एकच धाव, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. मी पाहतात आकाश काटाई संघाचे, हा सुद्धा एक अप्रतिम गोलंदाज आहे सर. यावर्षी जर विचार केला तर आपल्या अक्षय आपल्या करिअरची सुरुवात या सीझनला केली आहे आणि एक हॅट्रिक सुद्धा नोंदवली आहे काटाई संघाचा गोलंदाज. क्या बात आहे, अक्षय अभिनंदन. अतिशय चांगले अपकमिंग यंगस्टर आहेत. मात्र आकाश क्लास बॉलर आहेत, स्विंग अप्रतिम आहे. मात्र स्विंगच्या बरोबर थोडंसं एक्साइटमेंटवर त्याने नियंत्रण आणलं आणि ॲक्युरसीवर जर भर दिलं तर त्याचं भविष्य अजून उज्ज्वल होऊ शकतं असं मला वाटतंय. कारण नेगेटिव्ह डिलिव्हरीज खूप पडलेत, वाईडच्या माध्यमातून आपल्याला नाकारता येणार नाही. वाईड आणि नोनी त्यांना सतवलं या षटकामध्ये, त्याच्यावर त्यांना नियंत्रण आणावं लागेल. 5 वाईड टाकलेत आणि 1 नो, म्हणजे जवळजवळ 1 षटक या ठिकाणी आकाशने दिले असं म्हणावं लागेल. त्यामुळे आपण बघताय 9 धावा या ठिकाणी दिले. पहिल्या षटकात महेंद्रने 8 धावा दिल्या होत्या. आकाशने एक्साइटमेंटवर कंट्रोल आणून ॲक्युरसीवर भर देताना प्रॅक्टिस जास्त करावं, कारण प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट असं म्हणतात. आणि त्यामुळे अपकमिंग यंगस्टरनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. फिजिकल फिटनेस, मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता आणि त्याचबरोबर सराव, या 3 गोष्टी तुम्ही जर आणलं तर तुमचं भविष्य अजून चांगल्या पद्धतीने उज्ज्वल होऊ शकतो, कारण हे भविष्य आहेत कल्याण डोंबिवलीचे. पहिल्या षटकाकडे धावसंख्या धावफलकावर 8, दुसऱ्या षटकाकडे धावसंख्या धावफलकावर 17, 8.5ची सरासरी प्रति षटका मागे. लेफ्ट आर्म राऊंड, ऑन साईडला चेंडूला एक्झिक्यूट केलंय. वाडीश लॉंगला क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर, तोपर्यंत 2 धावांचा अवधी असताना पाहायचं चेंडू फेक करतायत.
चेंडू बरोबर येतोय पण थोडासा उशिरा येतोय, पण तोपर्यंत फलंदाज 2 धावा कंप्लीट करतात. धावसंख्या सरकवतात पुढे. एकूण 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते. धाव फलकावरती 19. आघाडीचे फलंदाज शैलेश अजूनही मैदानावर आहेत, तर त्याच्यासोबत आले ते सुयश. किशोर पवार जे संगनायक म्हणून काम पाहत आहेत आयरे संघासाठी, आणि विक्रांत चा पारितोषिक सुद्धा आलंय या संघाला. सलग 3 षटकारला 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर आयोजकांकडे सुद्धा पारितोषिक आहे सलग 3 षटकारला 2000 रुपयाचं पारितोषिक. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते तो अभिमन्यू. राऊंड विकेट. थोडासा मिडल स्टिकवर चेंडू होता, ऑन साईडला एक्झिक्यूट केले चेंडूला. ओव्हरपिच चेंडू आणि तोपर्यंत 1000 समाधान. चेंडू कव्हर करेपर्यंत पाहायचंय तिथे अजून एक धाव घेणार का? नाही, फक्त 2च धावेवर समाधान मानावं लागते फलंदाज शैलेशला. आणि या 2 धावांनी धावसंख्या सरकते पुढे ती 21 या धावसंख्येवर 21. गोपीनाथ करबे साहेबांचं आगमन होतंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या. महेंद्रने मात्र आपल्या संघनायकाची भूमिका बजावत असताना 8 धावा खर्च केला. आकाशने खूप चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. वाईट सुद्धा खूप पाहायला मिळाले, पण 9 धावा खर्च केला, पण एक सफलता आपल्या संघाला अर्जित करून दिली. अभिमन्यू राऊंड विकेट. फुल टॉस आहे. समोर खेळतात लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वाट बघतायत आणि मात्र चेंडू खूप सुंदररित्या बरोबर पोझिशन केलं स्वतःला आणि बरोबर चेंडूच्या खाली येऊन चेंडूला ग्रीप करतात आणि अजून एक धक्का दिलाय तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या आयरिश संघाला. नाही, जबाबदारी होती अभिमन्यूवर, कारण आकाशला विकेट नक्कीच मिळाला, मात्र वाईट जास्त पडले होते, 9 जास्त पडले होते आणि त्यामुळे त्याच्यातून संघाला बाहेर काढणं आवश्यक होतं दहिसर संघासाठी. आणि ते अभिमन्यू आल्यानंतर 2 चेंडूमध्ये 4 धावा गेल्या होत्या. त्यांच्यावर थोडा प्रेशर नक्कीच होता आणि मात्र कमबॅक करतायत या ठिकाणी. विकेट काढले आणि 3 गडी आतापर्यंत आपण बघतोय आयरे संघातले बाद झालेत. संघाची धावसंख्या मैदानावर 21 जी गणरायाची अत्यंत लाडकी धावसंख्या आहे. तर 21 धावा धावफलकावर अजूनही चांगल्या धावांची गरज आहे म्हणजे आयरिश संघाला, कारण चांगले गोलंदाज सुद्धा त्यांच्याकडे 50+ जरी धावसंख्या असेल तरी संघ हा फाईट करू शकतो मैदानावर दहिसर विरुद्ध. इवन ऑन द बोर्ड लॉस ऑफ टोटल 3 विकेट इन द थर्ड ओव्हर. तिसरा षटक अभिमन्यूचं मार्गस्थ असणं. आतापर्यंत 4 धावा खर्च केले 2 चेंडूमध्ये आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट आपल्या संघासाठी मिळवली आहे. एक गडी सुद्धा बाद करतो या षटकात अभिमन्यू. पुन्हा आता सज्ज मानपाडा यांकडनं राऊंड विकेट मारा करेल. तर स्ट्रायकिंग याला फलंदाज तुम्ही पाहतात तो सुयश. ऑफ ड्राईव्ह खूप सुंदर फटका. हाफ वॉली केल्या चेंडूला मात्र कट केल्या चेंडूला जातो तो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतात डीप मध्ये चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत अवधी होता फलंदाजाकडे 2 धावा कंप्लीट करण्याचा. ऑफ तुमच्या थोडासा बाहेर पिचिंग करण्यामध्ये चेंडूला बॅकफुटला जाऊन चेंडूला ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत आणि तोपर्यंत 2 धावा मिळतात फलंदाजाला. 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावांनी धावसंख्या सरकते पुढे ती म्हणजेच 23 या धावसंख्येवर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा 2018 17 वर्ष या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते. दैदिप्यमान असं आयोजन तुम्हाला माहित आहे. एक नवीन संकल्पना सुद्धा रुजू करण्यात आली आहे. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा कव्हर पुन्हा चेंडू मागे जातोय. कव्हर पॉइंटला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवत असताना चेंडूची फेक करतायत. तोपर्यंत 2 धावांचा अवधी ते मात्र होता आणि 2 धावा पूर्ण सुद्धा करतायत फलंदाज सुयश आणि 2 धावांनी धावसंख्या सरकवतात पुढे. ते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या तिसऱ्या षटकामध्ये म्हणजेच 25 धावा धाव फलकावर. रतनबुवा ड्रीम ही एक फॅन्टॅसी लीग आहे. घर बसल्या सुद्धा स्पर्धा खेळू शकता. हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी यशच्या उद्ध्वस्त. ही गुगली होती. असं वाटलं हा चेंडू लेग ब्रेक होईल बाहेर निघेल, पण गुगली होती. चेंडू आतमध्ये आला. फलंदाज पूर्ण बीट करून मात्र यशच्या उद्ध्वस्त करून गेला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. क्या बात आहे. अप्रतिम चंदू.
तर गोलंदाजी अप्रतिम, चंदू एक चांगलं संगीत या ठिकाणी लावताना. बरोबर म्हणालास, तू गुगली टाकला होता प्रसाद. आणि आत्ताच मी म्हणणार होतो की सुयश खूप चांगली बॅटिंग करतो असं मी मनात म्हणालो, कारण फार कमी असे फलंदाज आहेत जे वाकून खेळतात. लक्षात घ्या, वाकून खेळणारे जे फलंदाज असतात त्यांना स्क्वायर ड्राईव्ह मारण्याची खूप ताकद असते त्यांच्याकडे. आणि सुयशने तो स्क्वायर ड्राईव्ह दाखवला सुद्धा त्या ऑफ ब्रेकला. मात्र यावेळेला ते लाईन समजू नाही शकले, टर्न समजू नाही शकले, फ्रंट फुटला गेले, मात्र गॅप होता आणि तिथेच तो चेंडू आतमध्ये घुसला आणि एसटी घेऊन जातोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. अभिमन्यूचं या चेंडूसाठी नक्कीच अभिनंदन करेन. निश्चितच खूप रेअरली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गुगलीज आपल्याला खूप रेअरली पाहायला मिळतात, कारण त्याची शैली जी लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकतोय, त्यामुळे निश्चितच तो नॅशनल लेग ब्रेक टाकत होता. आणि यावर आपण तसेच फटके पाहिले, कारण जे फलंदाज बॅकवर्डला जाऊन हा फटका, हा मात्र चेंडू पटकन आतमध्ये आला, म्हणजेच गुगली होती आणि यष्टा उद्ध्वस्त करून गेला. क्लीन बोल्ड. नक्कीच नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगले स्पिन्स बघायला मिळतात. मागच्या वेळेला प्रवीणची आपण गोलंदाजी पाहिलं शेवटच्या षटकात, यावेळेला अभिमन्यूची गोलंदाजी बघते. आणि दुसऱ्या बाजूला चंदूचं चांगलं संगीत येतं आहे. त्याचं कारण मला वाटतं संजय चौधरी त्यांच्याबरोबर आहेत, त्यामुळे चांगलं संगीत आपल्यापर्यंत पोहोचते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकाखेर धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 8.33च्या सरासरीने 25 धावा धावफलकावर अंकित झाल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या आयरेस संघाच्या. आणि पाहूया, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मात्र ठेवायला लागेल आयरेस संघाला. 12 चेंडू आणि 12 चेंडू प्रत्येक चेंडू 2 धावा जरी येत आहेत तरी सुद्धा आपण धावसंख्या 45 पाहू शकतो. हा एक ॲटिट्यूड त्यांना ठेवायला लागेल आणि तशी धावसंख्या उभारावी लागेल आपल्या संघासाठी. नक्कीच. आणि अभिमन्यूने मला वाटतं एखाद्या चांगल्या गुरुकडून जर लेफ्ट आर्म लेग ब्रेक अजून चांगल्या पद्धतीने शिकलं तर त्याचं भविष्य प्रसाद अत्यंत उज्ज्वल होऊ शकतो आणि घातक गोलंदाज तो भविष्यात होऊ शकतो. डेफिनेटली, याच्यात काहीच दुमत नाही, काहीच वाद नाही, काहीच तीळ मात्र शंका नाही. संगनायक पुन्हा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पहिलं षटक हाताला मानपाड्यांकडनं आणि आता मात्र कॉमेंटर वॉस एंडकडनं लेफ्ट आर्म राऊंड विकेट. शैली खूपच अप्रतिम आहे, मोहक आहे, तेवढीच भेदक सुद्धा आहे. व्हेरी गुड बॉलिंग. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र वेध घेणार होता शरीराचा. आणि नसेल तर तुम्ही पाहतात फलंदाज डावखऱ्या त्याची स्ट्रायकिंग एंडला होते आणि पूर्णपणे बीट झाले संदीप या चेंडूवर. फॉलो थ्रूमध्ये महेंद्र यांनी नक्कीच अपील केला, मात्र हाईट फॅक्टर होता. उंची बघावी लागते. मी जसं उल्लेख केला, पंच दिशा बघतात, उंची बघतात, इनसाइड आहे जे की नाही हाही प्रश्न त्यांना विचारावा लागतो. या लाईन बघतात, या सगळ्या गोष्टी बघायला लागतो. उंची होती म्हणून फेटाळून लावला पंचाने. तो फलंदाज तुम्ही पाहता स्ट्रायकिंगला संदीप खूप उशिरा नंबर निश्चितच मिळालाय. 5व्या नंबरवर आले फलंदाजी करण्यासाठी. संदीपच्या बॅटमधनं हा फटका चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आकाश येत आहेत. गुड कॅच. फलंदाज बाद. दिस इज अ बिग विकेट. कारण संदीप कडनं निश्चित एक मोठी आशा होती संघाला. पण काय असतं सलामीचा फलंदाज जेव्हा आपण पाहतो की संदीपला आपण नेहमी पाहतो की सलामीला येतात, चांगली फटकेबाजी त्यांच्याकडे आहे, सर्कलमध्ये खूप चांगली फटकेबाजी करू शकतात. पण इथे मात्र संघनायकाचं म्हणेल की मात्र थोडासा निर्णय चुकला की त्याला चक्क 5व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं आणि त्याच्यामुळे त्याचं खच्चीकरण झालंय. आणि अशा मुवमेंटला त्याला फटकेबाजीच करायची होती आणि अशा मुवमेंटला स्वतःचा विकेट बहाल करून तो तंबूच्या आश्रयाला येतोय. हो, 3 विकेट अक्षय, सुयश आणि संदीप हे 3 अत्यंत प्रमुख विकेट्स होते. आणि स्पेसिफिकली सुयश अत्यंत क्रिकेट टेक्निकली तो जास्त प्रॉपर होता, तो बाद झाले. आणि त्याच्यानंतर आता आपण बघतोय संदीपचा क्रमांक बदलले, तोही इथे बाद होतोय. इथे नक्कीच महेंद्र याला जे पहिल्या षटकात पाहिलं होतं चांगली गोलंदाजी केली, मात्र विकेट त्याला मिळालं नव्हतं. मात्र सेकंड स्पेलमध्ये मात्र या ठिकाणी महेंद्रला या ठिकाणी यश मिळतंय आणि त्यामुळे विश्वास या ठिकाणी वाढेल दैसर या संघाचा. माहिती असेल की डोंबिवलीचा एक संघ आहे, व्यावसायिक संघामध्ये नाव त्याचं घेतलं जातं, शहरी संघाचं नाव घेतलं जातं विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली. या संघात सुद्धा आघाडीचा फलंदाज सुद्धा म्हणून काम पाहत असतात. पण आघाडीची फलंदाजी भूमिका खूप वेगळी असते, स्पष्ट भूमिका असते. पण इथे मात्र 5व्या क्रमांकावर आला थोडासा डिमोरलाइज झाला तो आणि त्याचमुळे स्वतःची विकेट बहाल करून तो तंबूच्या आश्रयाला येतोय. तर एकूण मैदानात गडी बाद होत आहेत ते 5. संदीप ऑल्सो बॅक टू द पवेलियन. तर सुरुवातीची 5ही फलंदाज तंबूत परतले आहेत आणि महेंद्रला यश मिळत आहे. हा चेंडू अप्रतिम फटका. अपेश खेळतात, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतात पण त्याला बीट करून एक जबरदस्त अपेश कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेच्या बाहेर, चौकार. नाही, मला लक्ष थोडंसं आदेशचं मला वाटतं कॉन्सन्ट्रेशन तिकडे कमी करायचं. थोडा स्टार्ट घेतला असता, तेच सांगता येतं संघनायकताना. स्टार्ट घेतला असता तर कॅच ते कन्वर्ट करू शकले असते. मात्र त्यांचं लक्ष उशिरा गेल्यामुळे तो चेंडू त्यांना बीट करून जातोय. लक्ष ठेवायला पाहिजे फिल्डर्सनी. बॉलरने एकदा स्टार्ट घेतला रनवेमध्ये त्या ठिकाणी तर तुमचे सुद्धा मुवमेंट्स व्हायला पाहिजे, तुमचे स्टार्ट व्हायला पाहिजे. राईट लेफ्ट मागे पुढे करता आला पाहिजे, फ्लेक्सिबिलिटी पाहिजे.
पण महेंद्रला थोडंसं हे पसंत नव्हतं की त्याच्या चेंडू मात्र मोठा फटका पाहायला मिळाला, चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 29 ऑन साईडला प्लेस करते चेंडूला, क्षेत्ररक्षक आधी डीपमध्ये चेंडूवर येत आहे, थोडंसं मिसफिल्ड होतं चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत फलंदाज या चेंडूवर 2 धावा कंप्लीट करतो का बघायचं आहे. हे पूर्ण सुद्धा करते 2 धावा फलंदाज आहे ते रुपेश आणि त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला आले 7व्या क्रमांकावर स्वतः संघनायक किशोर पवार. धावसंख्या दाखल पाहायला मिळते 31 धावा या 4थ्या षटकामध्ये. महेंद्रने पहिलं षटक हाताळलं, पहिल्या षटकात सफलता मिळाली नाही, पण या षटकात मात्र आपल्या संघाला एक यश मिळवून देत आहेत. या षटकात धावा त्यांनी खर्च केले आतापर्यंत या 4 चेंडूमध्ये 6 धावा आणि 1 गडी सुद्धा मात्र आपल्या संघासाठी त्यांनी बाद केलेला आहे. 31 राऊंड विकेट ऑन साईडला पुल करतात, पण थोडासा अनसक्सेसफुल, चेंडू प्रॉपरली येत नाही बॅटवर. तोपर्यंत 2 धावेंचा अवधी होता, 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. एका चांगल्या संघनायकाला ही गोष्ट सुद्धा प्रसाद माहिती पाहिजे की माझा जो गोलंदाज आहे तो मानपाडा एंडनी का व्यासपीठा एंडकडे त्याला यश किती मिळतंय, किती धावा देतोय याचाही अभ्यास पाहिजे. ज्या एंडनी यश मिळतं आणि ज्या एंडनी तो कमी धावा देतोय त्या एंडचा वापर मॅक्झिमम त्यांनी केला पाहिजे. ही स्ट्रॅटेजी असते कॅप्टनची आणि त्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट करायला पाहिजे. स्वतः संघनायक असल्यामुळे मात्र हा प्रयोग ते स्वतःहून करतायत. पहिलं षटक त्यांनी मानपाड्यांकडनं हाताळलं, 8 धावा हवा खूप कमी खर्च केला पण विकेट मिळाली नाही, पण इथे मात्र विकेट आपल्या दिलेली आहे आणि सुद्धा आतापर्यंत त्याने मात्र 8 धावा खर्च केला या षटकात. महेंद्र चेंडू हवेमध्ये, लीडिंग एज आहे, मागे जातोय चेंडू फिरून, करंट थोडासा अंदाज करंटचा पूर्णपणे चुकला कारण चेंडू थोडासा स्विंग होऊन येतोय हवेमध्ये आणि तोपर्यंत फलंदाज 1 धाव कंप्लीट करतोय. स्ट्राईक रोटेट होते ते निश्चितच संघनाकडे, पण पंचांचा इशारा मात्र येतोय की षटक ते समाप्त झालंय. 4थं षटक समाप्त होत आहे, इट इज ओव्हर आणि 4 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलक थोडीशी माफक पाहायला मिळते, म्हणजे आर्य संघाची 34 धावा धावफलकावर. 2 षटकं केल्यानंतर 17 धावा 1 गडी बाद ही अनालिसिस आहे महेंद्र यांची. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये 1 धाव जास्त दिली, मात्र 1 विकेट मात्र त्यांनी काढले. मात्र सगळ्यात चांगला समालोचक, चांगला समोर आहे, चांगलं कॉमेंटेटर एकदम तोंडात आलं तर विनोद माझ्या डोळ्यासमोर येतो सारखा म्हणून. तर चांगला गोलंदाज म्हणून सगळ्यात वरती मी अभिमन्यूला ठेवीन, कारण आकाशने नक्कीच स्विंग चांगलं केलं. मात्र मी जसं उल्लेख केला एक्साइटमेंटपेक्षा जर ॲक्युरसीवर भर दिलं तर आकाश अजून चांगला गोलंदाज होऊ शकतो. त्याची सुरुवात त्यांनी केली आहे. फिल्डिंग करत असताना मी त्याचा बॉडी लँग्वेज इथून बघतोय सारखा. दुसऱ्या बाजूला अभिमन्यूनी मात्र चांगली गोलंदाजी केली, 2 गडी बाद केले. तर विनोदजी रतन पाटील यांचं आगमन झालंय. सकाळपासून आपण ज्यांची वाट बघतो कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचे ते अध्यक्ष आहेत आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये मागच्या 17 वर्षात त्यांचा फार मोठा सेवांचा वाटा आहे आणि सातत्याने ग्रामीण क्रिकेट डेव्हलप व्हावा, प्रमोट व्हावा आणि ग्रामीण क्रिकेट जास्त पुढे जावा हा प्रामाणिक प्रयत्न ते त्यांच्या माध्यमातून करतायत. त्याचंच एक आपण या ठिकाणी असं उल्लेख करू शकतो की आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही भोपरच्या विनोद पाटीलला या ठिकाणी कॉमेंट्री करताना बघताय. निश्चितच म्हणे की विनोदसाठी की खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, कारण पहिल्यांदाच जर संधी मिळाली आहे एका मोठ्या व्यासपीठावर. पहिला चेंडू या षटकातला बॅकफुटला जाऊन चेंडू अप्परकटमध्ये खेळायचा होता. फलंदाज या चेंडू पूर्णपणे बीट होत आहेत. शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेतल्यानंतर मात्र स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलं होतं रुपेशने आणि किशोर मात्र येतात समोरच्या एंडने काहीतरी कानमंत्र येतात. पाहूया की इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार स्ट्रायकिंग फलंदाज रुपेश. धावसंख्या दाफरक पाहायला मिळते एकूण 34 धावा या निर्णायक षटकामध्ये. निर्णायक षटक हातात आहेत गोलंदाज अजय. शॉर्ट पिच आहे, थोडासा बाउन्स झाला चेंडू, उचली घेतला चेंडू ऑन साईडला प्लेस केला, मिड विकेटला चेंडू जातो, क्षेत्ररक्षक दूरवर नाही तोपर्यंत बघायचं 2 धाव होणार का. इथे मात्र यशस्वी चेंडू कव्हर करेपर्यंत संधी होती रुपेशला आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करतात आर्य संघासाठी. धावसंख्या सरकवतात पुढे या निर्णायक षटकामध्ये 36 धाव धावफलकावर एकूण 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संदीप पाटील स्टँडमधला निश्चितच प्रेक्षकांचा सपोर्ट पाहायला मिळतो या संघांसाठी. मात्र 2 संघ मैदानाच्या आतमध्ये सामना करत असताना खेळत असताना दहिसर विरुद्ध आयरे, मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे त्या आयरे संघाला. निदान 45+ जर धावा असतील तर निश्चितच हा संघ शेवटच्या टप्प्यापर्यंत फाईट करू शकतो दहिसर संघाच्या विरुद्ध. अजय ओ द विकेट, ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय, हवेमध्ये खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत पण त्याला बीट करून चेंडू त्याच्या डोक्यावरनं फ्लाय होते. अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दर्जेदार चौकार.
किती संघ असे आहेत ते ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करत असताना फिल्डिंग प्रॅक्टिस करतात, कॅचिंग प्रॅक्टिस करतात. हे अत्यंत आवश्यक आहे. ते सुद्धा करायला पाहिजे आठवड्यातून 2 दिवस, तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने कॅचेस घेऊ शकता. पण सूर्य निश्चितच रुपेशचा सुद्धा फटका तेवढाच सुंदर होता, आक्रमक सुद्धा होता. जो मात्र चेंडू निश्चितच फ्लाय झाला त्याच्या डोक्यावर ना. हा चेंडू भरपूर उंच आहे, भरपूर हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत्या चेंडूच्या खाली पाहायचं, जिथे झेल होणार का? चांगला झेल. आकाश फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणि पहिलं यश या षटकामध्ये संपादन करतोय तो अजय. धुमकिट धुमकिट तदानि धुमकिट नटना गरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग. लाजवाब लाजवाब. प्रश्नच नाही. आधुनिक काळातलं संगीत अजय अतुल. क्या बात आहे. आज छाप सोडली आहे. पुन्हा एकदा परिचय देत असताना आपल्या क्वालिटीचा हंस ऑडिओचे चंद्रकांत फुटाणे. अजून एक धक्का लागलाय तो निश्चितच फलंदाजी करणाऱ्या आयरिश संघाला. बाद होते फलंदाज ते मैदानावर रुपेश. संगनायक किशोर मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर त्याची साथ देण्यासाठी मात्र शेवट षटकात येत आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कल्पेश. अजय पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर किशोरसाठी. हा चेंडू व्हेरी गुड डिलिव्हरी. धावचीची संधी आहे. पायचे कोण मात्र शर्यत जिंकणार आणि इथे मात्र संघनायक तंबूत परत आहेत धावचीच्या स्वरूपात. काय रोल केले त्या कलावंतांनी ऑन द हेड. नृत्य कक्षामध्ये आमचे कलावंत सातत्याने नृत्य सादर करत असताना श्याम आणि किशोरची मेहनत. हो द विकेट अजय. समोर खेळत आहेत पोलस पॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक दूर नाही तिथपर्यंत 2 धावांचा अवधी होणार बघायचं. 2 धावा पूर्ण होणार का बघायचं आहे. गुड रनिंग. या 2 धावा पूर्ण करत असताना धावसंख्या सरकवतात पुढे. या 2 धावेने खूपच वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्या फलंदाजांनी. पंचांचा इशारा येतो तर षटक समाप्त होते, म्हणजेच 5वं शेवट षटक होतं. आणि निर्णायक षटकामध्ये धावसंख्या आता मात्र अंकित झाली ती आयरिश संघाची. थोडासा निश्चांक पाहायला मिळतो स्पर्धेमध्ये, कारण तेवढीच अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज मात्र खूप चांगला प्रयत्न केला, खास करून अपेक्षा होत्या त्या अक्षयकडनं, नंतर संदीपकडनं. पण संदीपचा नंबर पाहायला मिळाला 5व्या क्रमांकावर, पण गोलंदाजीने मात्र छाप सोडली. महेंद्रने 2 षटकं हाताळली. 2 षटकात त्यांनी धावा खर्च केल्या त्या 17. 1 गडी बाद केला. आकाशने 1 षटक हाताळलं. थोडंसं लांबवलेलं षटक पाहायला मिळालं. 9 धावा खर्च केला. 1 गडी बाद केला. नंतर अभिमन्यूने खूप चांगली गोलंदाजी, मात्र फिरकी आक्रमण पाहायला मिळतं अभिमन्यूकडनं. 8 धावा खर्च केला. 2 गडी बाद केले. आणि अजयने शेवट षटकामध्ये फक्त 8 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या पाहायला मिळते. एक धावसंख्याला पाहायला मिळते आणि म्हणून धावसंख्या धावफरक पाहायला मिळते ती 42. पहिल्यापासून 5 षटकापर्यंत पाहिलं तर क्रमांक बघ कसा आहे. 8 धावा, नंतर 9, नंतर 8, नंतर 9, नंतर 8. राजेश माझं लक्ष वेधत आहेत या ठिकाणी. अष्टमी सुद्धा आहे आज, म्हणून ते लक्ष वेधत आहेत. खूप छान. तर वेगवेगळ्या या ठिकाणी भूमिका दाखवत असताना गुणलेखक महेंद्र. अपेक्षा जास्त होती, मात्र काही प्रमाणात त्यांनी सेकंड स्पेलमध्ये ती अपेक्षा पूर्ण केली. आकाश या मुलाचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. काही सूचना आम्ही ज्या केल्या त्या आकाशने नक्कीच कृतीमध्ये आणावं. कानामंत्र पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क साधावा, आम्ही त्यांना गाईड करू. आणि तसंच अजय यांनी शेवटचं षटक कसं उत्तम टाकावं याचं या ठिकाणी भूमिका पार पाडली. अभिमन्यू या मुलाचंही भविष्य अत्यंत चांगलं आहे, चांगली गोलंदाजी करत आहेत. तर मागच्या 2 सामन्यांमध्ये नक्कीच फिरकी गोलंदाजीने एक वेगळी जादू या ठिकाणी दाखवले. आज निश्चांकाच्या स्पर्धेतला आपल्याला बघायला मिळाला तो 26 रूपांनी हॅट्रिक आज या ठिकाणी बघायला मिळालं. हायेस्ट स्कोर जर बघितलं तर एमनच्या माध्यमातून एक बॅटिंग आपल्याला मागच्या सामन्यात दिसली होती. या ठिकाणी 42 झालेत. 43चं टार्गेट आहे. फार मोठा आस्किंग रन रेट नाही आहे. 8.5चं रन रेट या ठिकाणी आयरे संघाने दहिसर संघाला दिले. तर गोळली संघाचे संघनायक आपण यायचे टॉससाठी. आपल्या अपोजिट संघाचे संघनायक देसाई संघाचे हितेश आमच्या सोबत आहेत. गोळली संघाचे संघनायक आपण ताबडतोब व्यासपीठावर नाणेफेकीसाठी यायचंय. एक माफक लक्ष आहे डोळ्यासमोर. 43 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी.
तुम्ही पाहता दोन संघ एकमेकांसमोर आहेत. आयरे विरुद्ध दहीसर. आजच्या दिवसातला हा 5वा सामना तुम्ही पाहता. त्यानंतर पहिल्या फेरीचा शेवटचा सामना जो होणार आहे तो गोळवली विरुद्ध देसाई या दोन संघांमध्ये आणि दोन्ही संघाच्या संघनायकांच्या मध्ये नाणेफेकीचा कौल सुद्धा व्यासपीठावर केला जाईल आणि त्यानंतर मात्र आम्ही दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही पहिला सामना तुम्ही पाहू शकाल सोनारपाडा विरुद्ध मोठा गाव. त्यापैकी कुंदन तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये जात असताना इन फॉर्म बॅट्समन, एक जबरदस्त एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि वेळोवेळी जेव्हा गोलंदाज आपली छाप सोडतात मग त्यामध्ये मात्र महेंद्र असो अभिमन्यू असो, ज्याप्रमाणे तुम्ही पाहता अपकमिंग यंगस्टर आकाशला, एक उद्योन्मुख खेळाडू अजयला सुद्धा तुम्ही पाहिलं. अशा गोलंदाजांनी काम पूर्ण केल्यानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब, त्याच्यावर कळस कोण चढवत असेल तर निश्चितपणे ते कुंदनसारखं फलंदाज आणि मात्र खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे आणि पाहूया त्यांच्याकडनं मात्र कशा प्रकारे सुरुवात केली जाते आहे. नक्कीच माझं जसं एका बाजूला आपण गोलंदाजी दहिसर संघाच्या माध्यमातून पाहिलं तसंच माझं लक्ष आयरे या संघावर राहील. स्पेसिफिकली स्वप्नील पाटील त्यांचा जो मेन गोलंदाज आहे त्याच्यावर माझं लक्ष राहणार आहे. या ठिकाणी फार मोठं टार्गेट नाही आहे, मात्र जसं मी उल्लेख केला की टार्गेट कमी असलं तर बॉलर्सची रिस्पॉन्सिबिलिटी वाढते गोलंदाजीची आणि ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडावं लागतं आणि त्यांना साथ मिळावी लागते ते फिल्डर्सशी, तरच तुम्ही असं जे लो स्कोरिंग टोटल आहे ते डिफेंड करू शकता. तर 43 धावसंख्येचं लक्ष काढायचं सामना जिंकण्यासाठी थोडंसं आम्ही थांबत आहोत. वाण्याला थोडीशी विश्रांती देत होतो पण आपण ऐकूया या सत्रामध्ये, कारण जेव्हा 43 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल दहिसर संघाकडनं, ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 35 वर्ष आपल्या वयाची या क्रिकेटसाठी, टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, यासाठी आपली बहाल केली. हे आपण ऐकूया त्यांना, बालसुब्रमण्य अय्यर यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद. ड्रोन कॅमेरा प्रत्येक क्षण आमच्या खेळाडूंचं या ठिकाणी टिपत असताना एक अजून एक क्रांती आहे डेन NBCच्या माध्यमातून. हा प्रयत्न असतो आधुनिक काळाबरोबर चालण्याचा, हा प्रयत्न असतो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2018 याचा दर्जा वाढवण्याचा आणि तो प्रयत्न या ठिकाणी केला जातो. हे सगळे विजन जी तुम्ही बघताय हे सगळं प्रमोदजी रतन पाटील, विनोदजी रतन पाटील यांचे विजन्स आहेत. कारण आपला जो क्रिकेट आहे, आपली जी स्पर्धा आहे त्याला अजून दर्जा अजून सुंदर कसं करता येईल हा प्रयत्न असतो त्यांचा. पहिला चेंडू पडतोय, फुल लेंथ होता, ऑन साईडला चेंडू उचललाय, चेंडू डीपमध्ये जातोय मिड विकेटला आणि क्षेत्ररक्षक चेस करेपर्यंत चेंडू त्या ठिकाणी सीमारेष क्रॉस करतोय आणि या ठिकाणी 4 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पहिल्याच चेंडूच्या सामोरे जात असताना फलंदाज होते ते मिलिंद. तर या आपण अत्यंत ज्येष्ठ मान्यवर आणि दादांचे अत्यंत जवळचे मित्र गोपीनाथजी करबे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना आमंत्रित करतो, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करूया आपण. उद्घाटनाच्या वेळेला सुद्धा गोपीनाथजी आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होते काल पहिल्या सत्रामध्ये. चेंडू ऑफ आणि मिडल स्टंपवर होता, गुड लेंथवरून अगोदर शफल झाले फलंदाज, नंतर बॅकफुटला आले, नंतर थांबले, चेंडूला खेळू का नको अपील झालं. त्याच दरम्यान चेंडू स्पर्श करून गेलाय म्हणून मात्र पंचांच्या नुसार चेंडू कुठेही तिकडे स्पर्श झालेला नाही आहे. प्रफुल्ल पाटील आणि दत्ता चौधरी, चांगली पंचांची भूमिका कालपासून जयदुर्गा माता क्रिकेट संघ कटाईच्या माध्यमातून त्यांचे सगळे कमिटी मेंबर्स या ठिकाणी आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना या वेळेला ओव्हर पिच होता, चांगल्या पद्धतीने ओळखलं फलंदाजांनी, चेंडूला ऑन साईडला पाठवत आहेत लॉंग ऑन बाउंड्रीकडे आणि त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवेपर्यंत त्या ठिकाणी दावा पूर्ण करतायत मिलिंद आणि कुंदन. रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे आणि एक चौकार आपण पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना पाहिला, नंतर डॉट आणि आता 2 धावा मिलिंद या ठिकाणी पूर्ण करत असताना आणि या 2 धावाने मिलिंद आता 3 चेंडूमध्ये 6 वर सरकतोय आणि संघाला नेतोय ते आता बिनबाती 6 या धावसंख्येवर. टार्गेट मोठं नाही आहे, टार्गेट 43 टू विन आहे, 43 धावा आहेत. यावेळेला शफल झाले, उजव्या यष्टीच्या बाहेर निघाले, चेंडूचा लेंथ लवकर ओळखला आणि चेंडूला ऑन साईडला या ठिकाणी फाईन लेगला पाठवत आहेत आणि अजून एक चौकार या ठिकाणी बघायला मिळतंय मिलिंद यांच्या बॅटमधून आणि या चौकारांनी संघाच्या धावसंख्येला नेट आहेत डबल फिगरमध्ये 10 या धावसंख्येवर. तर दहिसर संघ आपलं प्रोफेशनलिझम दाखवत असताना, पॉझिटिव्हनेस दाखवत असताना समोरच्या संघाला कमी दाबांमध्ये नक्कीच रोखलं. मात्र ते लक्षात घेत आहेत की हा सामना आपल्याला लवकर संपवायला पाहिजे आणि लवकर संपवला तर जेव्हा लीग मॅच असतात, ही लीग नाही आहे, नॉकआउट आहे, लीगमध्ये नेट रन रेट जो असतो तो वाढतो अशा वेळेला आणि तोच प्रोफेशनलिझम या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न दहिसर संघ करतोय. आत येतोय चेंडू पडल्यानंतर, मात्र लेंथ जो होता तो शॉर्ट ऑफ लेंथ होता. पॉवर प्लेमध्ये अर्धचंद्र फिल्डिंग तुम्ही ऑफ साईडला बघू शकता. शॉर्ट थर्ड बेंडला एक फिल्डर आहे, पॉईंटला एक्झॅक्टली एक फिल्डर आहे,
कव्हरला त्या ठिकाणी एक फिल्डर, कव्हर पॉईंट मी म्हणेन, कव्हर म्हणणार नाही एक्झॅक्टली, नंतर कव्हरला एक फिल्डर आहे आणि मिड ऑफला आहे. यावेळेला चेंडू थांबून आलाय शॉर्ट ऑफ लेंथवरून, मात्र चेंडू ऑन साईडला पाठवलाय. आत येणारा जो चेंडू होता आणि चेंडूला शेवटच्या क्षणी त्या फिल्डरने खूप त्याने त्या ठिकाणी आतमध्ये ढकललंय शैलेश यांनी आणि त्याच्यामुळे धावा काही थांबले जात आहेत. या ठिकाणी नक्कीच कौतुक करायला पाहिजे. अशी कमिटमेंट फिल्डिंगची बघायला मिळते भरपूर वेळा ग्रामीण संघाच्या माध्यमातून, कारण चौकार जो जात होता तिकडे 2च धावा देत आहेत आणि 2 धावा थांबवण्यात शैलेशने यश मिळवलंय. तर षटक संपते पहिलं, धावसंख्या झाली 42, सरासरी प्रति षटकाच्या मागे 8.5ची होती. धावांची गती 12च्या रूपाने ठेवत आहेत. अजूनही मैदानावर 31 धावांची गरज आहे. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आस्किंग 100 अजून खाली येतोय आणि तो 8.5 वरून आता 7.25 वर येतोय. दुपारची वेळ 1:18 झालेले आहेत. आज आम्ही 9 सामने पूर्ण करू. काल 8 पूर्ण केले होते, मात्र काल उद्घाटन होतं सकाळी. एक सामना आम्ही काल पुढे ढकलला होता, तो रविवारी, तो बडवळी नवापाडाचा, ज्या दिवशी तुम्ही या ठिकाणी रायगड संघांना सुद्धा बघू शकाल, कल्याणमधल्या संघांना सुद्धा बघू शकाल. त्या दिवशी ती मॅच आहे सकाळी 8:30ला. आज मात्र 9 सामने पूर्ण होतील. आज क्लिअर पिक्चर आपल्याला येईल 3 संघ कुठले पुढे येत आहेत. काल मात्र 2 संघ पुढे येताना सेकंड राऊंडमध्ये तेसगाव आणि आडिवली या संघाला पाहिलं. आडिवली संघाने काल खूप चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षणाच्या आधारावरती सामना जिंकून ते प्रवेश केले त्यांनी पुढच्या राऊंडमध्ये. अक्षय येते गोलंदाज. अक्षय तृतीया एक तिथी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. त्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात जप केलं जातं, चांगल्या गोष्टी केल्या जातात, कारण कुठलीही गोष्ट गेलेली जी गोष्ट आहे ती त्याचा क्षय होत नाही. लॉफ्ट केलं आहे, जेल असणार, क्षेत्ररक्षक समोर येते आणि आल्याबरोबर अक्षयने या ठिकाणी यश प्राप्त करून दिलं आहे आपल्या संघासाठी. टार्गेट मोठा नाही आहे, अशा वेळेला विकेट्स काढले तरच तुम्ही टार्गेटला डिफेंड करू शकता. ही गोष्ट अक्षयला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, म्हणून पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी यश प्राप्त करून देत आहेत. मैदानावर बाद होत आहेत ते कुंदन, जे आता स्ट्राईकवर आले होते, कारण पहिलं षटक पूर्णपणे हाताळलं होतं ते मिलिंद याने, मात्र कुंदनला त्या ठिकाणी संधी दिली नाही त्यांनी आणि ते बाद होऊन तंबूत परत आहेत. आणि आता पुढचा फलंदाज आता मैदानावर उतरेल. टार्गेट मोठं नाही आहे, पुन्हा एकदा सांगतोय 43चं टार्गेट आहे. 43 मधले 12 धावा आलेत, 31 धावांची गरज आहे. मागच्या काही सामन्यांमध्ये मी बघतोय ग्रामीण खेळाडू थोडेसे उशिरा उतरत आहेत बॅटिंगला, एक फलंदाज बाद झाल्यानंतर. तसं करू नका, तुम्ही चांगले खेळाडू आहात. टाइम आउटचा नियम आहे, एखाद्या प्रतिस्पर्धी संघाने जर अपील केलं तर पंच तुम्हाला टाइम आउट सुद्धा देतील. फलंदाज तिथे बाद झाल्याबरोबर दुसरा फलंदाज उतरला पाहिजे. तो मधल्या ग्राउंडच्या सेंटर पॉईंट अर्धा जो भाग आहे तिथे तो क्रॉस झाला पाहिजे, एक असा नियम आहे आणि त्या नियमांची सुद्धा काळजी घ्या. स्ट्राईक पर्यंत मिलिंद. स्टान्स अत्यंत वेगळा आहे, जावेद मियादाद स्टाईल. शफल झाले, आउटसाईड ऑफ स्टंप निघाले, ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअरला गेल्या पुल करत असताना चेंडूला पाठवतात, हीच त्यांची खासियत आहे. आय साईड चांगली, लेंथ लवकर ओळखणं, त्या पद्धतीने पदलालित्य करणं, डॉमिनेट करणं गोलंदाजांना, ही मिलिंदची ओळख आहे. आतापर्यंत याच माध्यमातून 3 चौकार त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवले. स्वतः आता पोचतायत वैयक्तिक या ठिकाणी मैदानावरती ते 16 या धावसंख्येवर, आणि या 16 धावांनी संघाची धावसंख्या सुद्धा आपण 16च्या रूपाने बघतो. 100% धावा त्यांनीच केलेत. अक्षय, अग्निपरीक्षा आहे त्यांची मिलिंदच्या समोर. चेंडू बाहेर टाकला होता उजव्या यष्टीच्या, तरी हेड टाइम केलंय वीरेंद्र सेवाग स्टाईल. मिलिंद याने ऑन द टोस उंच थोडं उडी घेत असताना त्या चेंडूला चेस केलं. मी जसं म्हणालो त्यांची आय साईट चांगली आहे, आय साईट चांगली असेल तर असे फटके तुम्ही कन्वर्ट करू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन आणि तसं चांगलं दिलं त्या फटक्याला. आणि तो क्षण किती सुंदर होता ज्यावेळेला तो चेंडू ते खेळले होते आणि चेंडूला पाठवले बाउंड्रीच्या बाहेर पुन्हा एकदा. एकंदरीत त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 4 बाउंड्री झालेत. स्वतः पोचतायत 20 वर, संघाला नेत आहेत 20 वर. 43 मधल्या 20 धावा त्यांनी स्वतःच काढल्यात. अक्षय विचार करतायत या वादाला कसं कंट्रोल करावं. चेंडू स्ट्रेट डिलिव्हरी होता आउटसाइड द ऑफ स्टंप, मात्र काय एलिव्हेशन आहे, ब्युटिफुल ड्राईव्ह या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना मिलिंद अगोदर फ्रंट फुटला आले होते, नंतर त्यांच्या लक्षात आलं की चेंडू थोडासा मागे आपल्याला खेळायला पाहिजे. बॅकफुटला थांबले जागेवरती, चेंडूला आपल्याकडे येऊन दिला, बॅटचा फेस ओपन केलं. क्लासिक क्रिकेटमधलं सौंदर्य कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना 2 धावा पूर्ण करून संघाला पुढे नेत आहेत 22 वर. मॅग्निफिसंट बॅटिंग, enjoying the cricket in the off side and leg side. या वेळेला कट केलाय आणि चेंडूला पाठवतायत ते बघतोय आपण. थर्ड मॅन बाउंड्रीकडे चौकार मिळणार, या ठिकाणी वादच नाही.
कारण पॉईंट आणि थर्ड मॅन असा विभाग आहे जिथे चेंडू बवऱ्यासारखा फिरत असतो आणि त्यामुळे तो वेगाने बाहेर निघतोय त्या ठिकाणी चौकाराच्या माध्यमातून. क्लास पटके आत्तापर्यंत एकंदरीत 5 चौकार मिलिंदच्या बॅटमधून निघालेत आणि ह्या ऑफ साईडला आणि लेग साईडला दोन्हीकडे त्यांनी क्रिकेटमधलं सौंदर्य दाखवत असताना संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवत आहेत 26 या धावसंख्येवर आणि या 26 धावा त्यांनीच केलेत. बाकीच्या बॅट्समॅनला संधी मिळाली नाही. कुंदन बाद झाले. महेंद्र संघनायक स्वतः त्यांना साथ देण्यासाठी आले. त्यांना अजून स्ट्राईक मिळायचे. 10 चेंडूमध्ये या 26 धावा आलेत त्यांच्या मार्फत. शफल झालेत. हुक केलंय. चेंडूला पाठवतात. आपण बघतोय कटआउटला लागला का राजेश? नाही, स्पर्श नाही झालाय. कटआउटला लागला तर डायरेक्ट लागला तर काशीनाथ पाटील यांच्याकडून काही पारितोषिकं सुद्धा आहेत. 3,000 आणि 2,000. कारण स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचा जो तुम्ही कटआउट बघताय त्याला लागला तर 3,000 आहेत. राजू शेठचा कटआउट तुम्ही बघताय परमजी रतन पाटील यांचा, तसंच माजी आमदार रमेशजी रतन पाटील यांच्या कटआउटला लागलं तर 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तो लागत नाही, तो लांबून जातोय आणि धावसंख्या याचा पुढे सरकते आता चौकारामुळे 30 या धावसंख्येवर. 9 चेंडू आणि 30 धावा. तर 3 षटकानंतर ड्रिंक्स तुम्ही घेऊ शकता. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. सुयशने पहिलं षटक टाकलं, 12 धावा दिल्या. अक्षयने या ठिकाणी दुसरं षटक टाकलं, त्यांनी 18 धावा दिल्या. थोडेसे थकलेत. मी जसं उल्लेख केला, मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता, मेंटल आणि फिजिकल फिटनेस अत्यंत आवश्यक आहे. हे फिटनेस जर असेल तर तुम्ही तुमची एकाग्रता वाढवू शकता, फार मोठी खेळी उभारू शकता. हे अत्यंत आवश्यक आहे. ते नाव तुम्ही बघताय, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. 1989 पासून 24 वर्ष सातत्याने तुम्हाला एंटरटेन केलं. त्याचं कारण होतं मानसिक क्षमता, त्याचं कारण होतं शारीरिक क्षमता आणि त्याचं कारण होतं गुरु आणि आई वडिलांचा आशीर्वाद. 17 नोव्हेंबरचं ते भाषण आजही डोळ्यासमोर माझ्या उभं राहतंय. मी 2दा रडलोय क्रिकेटमध्ये. एकदा मी ते क्षण तुम्हाला सांगितलं. एकदा ते 17 नोव्हेंबर होतं जेव्हा सचिन निवृत्त झाला आणि ते मनोगत त्यांनी व्यक्त केलं तेव्हा डोळ्यात पाणी आलं. आणि दुसरं जेव्हा ते इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेळत होते, वडील वारले, ते आले, परत गेले आणि तिथे जाऊन सेंचुरी केली. तो क्षण माझ्या डोक्यात आहे. तेव्हा सुद्धा डोळ्यात अश्रू होते. कमिटमेंट क्रिकेटमधली. पेडल स्वीप केलंय. चेंडू जातोय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण होते. ती बातमी आल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला होता की सचिनला सांगणार कोण? वडील वारलेत. कोणाची हिंमत होत नव्हती त्यावेळेला. आणि त्यावेळेला अजूनही मला क्षण आठवतोय की माननीय राजसाहेब ठाकरेंनी शिशिर शिंदे यांना पाठवलं होतं एअरपोर्टला सचिनला रिसीव्ह करण्यासाठी मध्यरात्री. बॅकफुटला आली. चेंडूला ऑफ साईडला हवेत खेळले. त्या ठिकाणी जेलच्या रूपाने त्या ठिकाणी पकडला जातोय. फलंदाज बाद होत आहेत. तर एकंदरीत गडी पण 2 गडी बाद झालेत. कुंदन आणि महेंद्र एका बाजूने किल्ला लढवत ठेवलाय. मिलिंद 1 मॅन आर्मी एक पात्री अभिनय मैदानावर करत असताना. तर त्याच्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये शेवटी सांगावं लागलं सचिनला. आणि अत्यंत नामांकित साहित्यिक आहेत रमेश तेंडुलकर, सचिनचे वडील. आणि ती बातमी कळल्यानंतर मग सचिन ट्रॅव्हल करत 18 तास प्रवास करून भारतात आले. मध्यरात्री त्यांना रिसीव्ह करण्यात आलं, घरी आणण्यात आलं, फ्युनरल अटेंड केलं. आईने सांगितलं तू परत जा, भारतासाठी खेळतोयस, भारत मातेसाठी खेळतोयस, तू परत जा. आणि तो परत गेला ट्रॅव्हल करून आणि तिथे जाऊन केन्याच्या समोर केलेलं ते शतक डोळ्यासमोर उभं राहत आहे. धावसंख्या झाली आहे ती 32. हे सुंदर क्षण आहेत आयुष्यातले. आणि म्हणूनच ऑस्ट्रेलिया कोणासाठी उभं राहत नाही विनोद, मात्र या खेळाडूने ऑस्ट्रेलियन्सला उभं केलं जाताना येताना. दॅट इज द रिस्पेक्ट टू दिस ग्रेट प्लेयर. बत्तीस धावा झालेत. 11 धावांची फक्त गरज आहे. लॉफ केला ऑन साईडला. वॉट अ शॉट. रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे अगदी अक्षरशः रोहित स्टाईलमध्येच हा शॉट येतोय. रोहितचे ते करिअरमधले 255 धावा डोळ्यासमोर उभे राहतात. आमचा अत्यंत लाडका स्टुडंट. धावसंख्या सरकते ती आता आपण बघतोय पोहोचले ते 38वर. आता फक्त गरज आहे मैदानावर 5 धावांची. तरी अजूनही रोहित त्याच्या पोटेन्शियल प्रमाणे खेळत नाही असं मला कुठेतरी वाटतं. तो पोटेन्शियल प्रमाणे खेळला अजून जास्त चांगल्या खेळी अजून त्याच्या माध्यमातून बघायला मिळू शकतात. भारत थोड्या दिवसामध्ये 5 फेब्रुवारीपासून साऊथ आफ्रिकेचा वुमेन्स क्रिकेटचा टूर आहे भारताचा. चेंज ऑफ पेस आहे. ओव्हर पिच होता. पुन्हा एकदा बॉटम हँड. व्हॉट अ शॉट. क्या बात है राहुल. शाहरुख षटकार. मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम राहुल.
हे शाहरुखचं आवडतं नाव आहे चित्रपटांमध्ये आणि तोच पटका या ठिकाणी राहुल दाखवत असताना सामन्याला कलाटणी देत आहेत. अभिनंदन राहुल, याचं सामना इथे जिंकलेला आहे. राजदीपच्या ही गोष्ट लक्षात आलेली नाही, ते चेंडू द्यायला चालले होते. राहुलने तो सामना संपवून टाकला इथे बघतोय तिसऱ्या षटकामध्ये, कारण 2 षटकं आणि 4 चेंडूमध्ये हा 43 धावा संपवून टाकला या ठिकाणी. आणि दैसर संघ दाखवतोय ते का 2016ला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले होते त्याचं या ठिकाणी झलक दाखवत असताना. आणि त्याच दरम्यान नरेश म्हात्रे आमचे जे क्युरेटर आहेत त्यांचे कार्यकर्ते आतमध्ये जात असताना, कारण थोडीशी धूळ आली आहे खेळपट्टीवर, ते झाडण्यासाठी या ठिकाणी जात आहेत. या क्युरेटरच्या बरोबर नरेश म्हात्रेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सलाम आहे, त्यांना सल्यूट आहे. अजूनही मी खेळपट्टी स्पर्श करायला नाही गेलो, कारण पहिल्या दिवशी ट्रॅफिकमध्ये थोडा उशीर झाला होता. आजही आम्ही स्पर्श केला नाही. उद्या आम्ही खेळपट्टी नक्कीच जवळ जाऊ स्पर्श करण्यासाठी. विसरू नका 17 नोव्हेंबरला सचिननी याच खेळपट्टीला नमस्कार, वानखेडेच्या खेळपट्टीला नमस्कार करूनच निवृत्ती घेतली होती. तर या ठिकाणी होळूया मॅग्निफिसंट विन फ्रॉम दैसर. मात्र सुयशने मैदानावर 1 षटक टाकले, एकंदरीत 12 धावा दिल्या. अक्षयने 18 धावा, 1 गडी बाद. रुपेशने 14 धावा आणि सामना दैसर संघ या ठिकाणी विजय होतोय. आणि दैसर आणि तसंच आयरे संघ एकमेकांना या ठिकाणी भेटत असताना स्पिरिट ऑफ क्रिकेट जे आवश्यक आहे ते या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक सामना संपल्यानंतर आमचे ग्रामीणचे खेळाडू आपली शिस्त या ठिकाणी दाखवत आहेत. तर मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आम्ही जाहीर करतोय. मिलिंद पुढे यायचंय. 11 चेंडू आणि 32 धावा कुठलेत. आज 2 चांगले खेळी आपल्याला बघायला मिळाले, एक एमनची आणि एक मिलिंदची. मात्र मिलिंद खूप थकलाय, भरपूर बदाम खाल्ले पाहिजे, भरपूर बीट्स त्यांनी खाल्ले पाहिजे स्टॅमिनासाठी, हे आवश्यक आहे. आणि मिलिंद येतोय, टायर्ड झालाय तो. 11 चेंडूमध्ये 32 धावा करत असताना स्टॅमिना थोडासा वाढवावा, वजनसुद्धा अजून 7 ते 8 किलो कमी करावा, म्हणजे मिलिंदला अजून चांगल्या पद्धतीने क्रिकेट जास्त वर्ष खेळता येईल. वजन कमी करायचा अत्यंत सोपा उपाय आहे, तुमच्या लक्षात सांगतो मी. गोपीनाथ करबेजी यांना विनंती करतो त्यांनी हा सामनावीरचा पारितोषिक या ठिकाणी द्यावा. दादांचे अत्यंत जवळचे मित्र. उद्घाटनाच्या वेळेला करबेसाहेब दरवर्षी मी बघतो, तात्या गंभीरराव असेल, करबेसाहेब असेल, हे सगळे मान्यवर नेहमी दादांच्या बरोबर उपस्थित असतात. आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मिलिंद म्हणजे विष्णूचं नाव आहे, लक्षात घ्या. श्री हरी विष्णूंचं नाव आहे मिलिंद. आणि त्यांना सामनावीरचं पारितोषिक या ठिकाणी गोपीनाथ करबेसाहेब या ठिकाणी देत असताना सुंदर ट्रॉफी आहे, एक टी शर्ट सुद्धा